एसव्ही टॉक मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्राध्यापक मनोहर नाईक सर। सरांनी अनेक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत। सर लेखक आहेत, वक्ते आहेत। सरांच्या अनेक सभा गाजलेल्या आहेत। या अगोदर लहानपणापासून सरांनी सामाजिक जीवनात आपल्या जीवनात सामाजिक कार्य केलेले आहेत आणि ते सतत कार्यरत आहेत। तर आपण सरांना विचारू की सरांनी जे नवीन पुस्तक प्रकाशित केलेले आहे, नवीन शैक्षणिक धोरणाचा पंचनामा, सर हे तुम्हाला पुस्तक प्रकाशित करण्याची लिहिण्याची गरज का भासली? आपल्या सर्वांना जय भीम, जय संविधान। हा जो विषय आहे नवीन शैक्षणिक धोरणाचा पंचनामा, यावर पुस्तक लिहिण्याचं कारण असं आहे की आपल्या देशामध्ये तशी शिक्षण व्यवस्था धर्मव्यवस्थेच्या काळामध्ये अस्तित्वात नव्हती। शिक्षण सगळ्यांसाठी उपलब्ध नव्हतं। जेव्हापासून संविधान अस्तित्वात आलं, या भारतीय संविधानानं प्रत्येक नागरिकाला शिक्षण घेण्याचा अधिकार दिला। त्यापूर्वी हा अधिकार नव्हता। शिक्षणाची दारं वर्णव्यवस्थेनं, वैदिक संस्कृतीनं सगळ्यांसाठी बंद केलेली होती। शिक्षण घेणे हा केवळ काही लोकांचा अधिकार होता। शस्त्र कुणी बाळगावं, शिक्षण कुणी घ्यावं, व्यापार कुणी करावा आणि शेती कुणी करावी, हे सगळं धर्मव्यवस्थेने ठरवून दिलेलं होतं। त्यामुळे शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांना कधीही गतकाळामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही। जेव्हा स्वातंत्र्य मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली, स्वातंत्र्य आपल्या नजरेच्या टप्प्यात आलं, तेव्हा आपल्या देशामध्ये हालचाली सुरू झाल्या की या पुढली राज्यव्यवस्था कशा पद्धतीनं असली पाहिजे, नागरिकांना कोणते अधिकार असले पाहिजे, आणि त्यासाठी भारतामध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली। या संविधान सभेचा जी मसुदा समिती आहे, ज्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो, त्या ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमनपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सोपवण्यात आलं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमानं अहोरात्र झटून संपूर्ण या देशातली विविधता, शिक्षण वंचित समाज, अतिशय पशुवत ज्यांच्या वाट्याला जगणं आलं होतं, या सगळ्यांना अधिकार बहाल करता आले पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी अतिशय आपल्या सखोल ज्ञानाचा वापर करून, व्यापक भूमिका घेऊन सगळ्यांना अधिकार देण्याची भावना या संविधानातून त्यांच्या आपल्या निदर्शनास येते। आणि त्यांनी सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला। एकही समाज घटक शिक्षणापासून वंचित राहू नये, ही बाबासाहेबांची सुरुवातीपासूनची भूमिका होती। बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलंच आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो हे दूध प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। बरोबर। आणि आपल्यापर्यंत जे संविधान आलं, हे बाबासाहेब ज्या देशाविदेशामध्ये जाऊन अतिशय सर्वोच्च डिग्र्या त्यांनी, पदव्या प्राप्त केल्या, आणि त्याचा उपयोग त्यांनी भारतातील सगळ्यांना अधिकार बहाल करण्यासाठी केला। बाबासाहेबांनी या देशातली एकूणच लोकशाही पद्धती ठरवताना सगळ्यांना अधिकारांचं समान वाटप केलं आणि शिक्षणावर अधिक भर दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय व्यापक होता, विशाल होता। म्हणूनच त्यांनी औरंगाबादला नागसेन वन इथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली। 1952ला या महाविद्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना त्यांनी बोलवलं उद्घाटनासाठी। याच्यावरून आपल्या लक्षात येतं की त्यांना या शिक्षणातून या देशात कुठली आमूलाग्र क्रांती घडवून आणायची होती। आणि नंतरच्या काळामध्ये जी काही सरकार आली आपल्या देशामध्ये, त्यांचाही शैक्षणिक दृष्टिकोन अतिशय उदार होता, व्यापक होता। त्यांनी शिक्षण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावं यासाठी गाव तिथे शाळा ही भूमिका घेतली। आणि आपण बघतो मधल्या काळात, म्हणजे आता अलीकडचा काळ सोडा, स्वातंत्र्यानंतरचा जो काळ आहे, सरकारनं गाव तिथे शाळा या पद्धतीनं शिक्षण सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचवलं। मागासवर्गीय विद्यार्थी जे आहेत, SC असतील, ST असतील, NT असतील, VJA, VJB, OBC सुद्धा, त्यांनाही शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून शिष्यवृत्तीची योजना सुरू झाली। गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जी काही आर्थिक ओढाताण सहन करावी लागत होती, त्याची ओढाताण होऊ नये, त्यांना मन लावून अभ्यास करावा आणि त्यांना आपल्या कुटुंबाची स्थिती सुधारावी, आपल्या समाजाची स्थिती सुधारावी आणि या देशाच्या प्रगतीमध्ये योग्य ते योगदान द्यावं,
त्यानं या प्रगतीमध्ये हातभार लावावा, याच भूमिकेतून त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी शैक्षणिक धोरणं राबवली. आपण पाहिलं आहे की आपल्या देशामध्ये स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा 1948ला डॉक्टर राधाकृष्णन आयोग स्थापन झाला. पण त्या आयोगाला अनेक मर्यादा होत्या, कारण त्यांनी सलग प्रायमरी एज्युकेशन टू हायर एज्युकेशन याच्या संबंधीचा जो आकृतीबंध तयार करायला पाहिजे होता ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले नाही. म्हणून मग 1952-54ला मुदलियार आयोग स्थापन झाला. त्यांना सुद्धा हे साध्य झालं नाही. म्हणून मग त्या काळातल्या सरकारनं 1964ला डॉक्टर दौलतसिंग कोठारी आयोग स्थापन केला. आणि डॉक्टर दौलतसिंग कोठारी यांनी जी शैक्षणिक धोरणाची आखणी केली ती अतिशय दूरदर्शी पद्धतीची त्यांनी ती आखणी केली. 10+2 हे सूत्र त्यांनी त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, त्या काळातल्या कोठारी आयोगामध्ये हे सूत्र त्यांनी राबवलं. प्राथमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि मग पदवी शिक्षण किंवा पदव्युत्तर शिक्षण, म्हणजे 10+2+3 हे सूत्र आपल्याला त्या कोठारी आयोगामध्ये दिसते. आणि त्याच शैक्षणिक धोरणाअंतर्गत आत्तापर्यंतच्या पिढ्या, म्हणजे या 21व्या शतकाच्या उंबरट्यापर्यंत ज्या पिढ्या शिकल्या आहेत याच शैक्षणिक धोरणानुसार शिकल्या आहेत. आणि आपण पाहतो की शिक्षणानं किती क्रांती घडवून आणली आपल्या देशामध्ये. तळागाळातला गोरगरिबांचा, कष्टकऱ्याचा, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा पोरगा शिकून मोठमोठ्या हुद्द्यावर पोचला, क्लास 1 अधिकारी झाले, शासनामध्ये, प्रशासनामध्ये हे मुलं गेले. आणि आपलं जे काही बुद्धिमत्ता आहे, आपलं कर्तृत्व आहे ते त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये हळूहळू वातावरण बदलायला लागलं. वातावरण असं बदललं की ज्या वर्गातली मुलं, ज्या जाती पंथातली मुलं, ज्या प्रवर्गातली मुलं कधीच या शिक्षणाच्या वाटेला गेली नाही आणि त्यांना कधी कोणते अधिकारही मिळाले नाही, पण या नवीन शैक्षणिक धोरणामुळे ही सगळी गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची पोरं शिकू लागली आणि मोठमोठ्या अधिकारावर बसली. आणि मग त्यांच्या हाताखाली जो वर्ग स्वतःला उच्च समजत आला पुरातन काळापासून, की आमच्या इतके श्रेष्ठ कोणीच नाही, आमच्यासारखे बुद्धिमान कोणीच नाही, मात्र हे त्यांचं हा जो भ्रम आहे हा किती फसवा आहे हे या नव्या पिढीनं दाखवून दिलं. आणि मग यांच्या हाताखाली आपण काम कसं करायचं असा स्वतःला उच्चभ्रू समजणाऱ्यांच्या मनामध्ये पोटशूळ उठला. आणि मग हळूहळू सत्तांतर झालं आपल्या देशामध्ये, आपण पाहतो. आणि हे जे आता वर्तमान काळामध्ये जे सरकार आपल्या देशात आलं आहे आणि या सरकारच्या काळामध्ये नवं शैक्षणिक धोरण 2020 पासून आपल्या देशात राबवणं सुरू झालं आहे. नवीन शैक्षणिक धोरण राबवताना हे लक्षात घ्यावं लागतं की आपल्याला तळागाळातल्या माणसाला वर कसं उचलून घेता येईल, त्याचा जीवनस्तर कसा उंचावता येईल. पण इथे असा कुठलाही उद्देश असल्याचं आपल्याला दिसत नाही. आणि कुणाची मतही लक्षात घेतली नाही, कुणाच्या भूमिका लक्षात घेतल्या नाही. आजच्या काळामधली कुठली आव्हानं आहे, या पिढीची गरज काय आहे हे सुद्धा लक्षात घेतलं नाही. आणि नवं शैक्षणिक धोरण राबवण्यात येत आहे असं म्हणण्यापेक्षा थोपवण्यात आलं आहे हे म्हणणं अधिक संयुक्तिक होईल. आणि मी या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं काही पुस्तकं वाचली. मूळ जो काही माझ्यापर्यंत जी माहिती मिळाली ती मी वाचली आणि माझ्या लक्षात असं आलं, हे जे नवं शैक्षणिक धोरण आहे हे तळागाळातल्या गोरगरिबांच्या पोरांना शिक्षणापासून वंचित करणार आहे. म्हणजे आधी मी तुम्हाला सांगितलं की 10+2+3 हे सूत्र कोठारी आयोगात आपल्याला दिसतं. याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी 12वी पर्यंत 4 स्टेजेस सांगितलेले आहेत. जी पहिली स्टेज आहे किंवा जो पहिला टप्पा आहे शिक्षणाचा हा 5 वर्षाचा आहे. म्हणजे 3 वर्ष मुलगा अंगणवाडीत राहील आणि या अंगणवाडीलाच लागून पहिला आणि दुसरा वर्ग, म्हणजे त्याचे पहिले 3 वर्ष असेच गेले. आणि नंतरही तो शिकेल पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात, हे कुठे अंगणवाडीतच.
म्हणजे त्याला शिक्षणाची पायरी चढायलाच तुम्ही 5 वर्ष लावता. गरिबाच्या मुलासाठी एक एक वर्ष महत्वाचं असतं. एक एक वर्ष त्याच्यासाठी युगासारखं असतं दारिद्र्यामध्ये जीवन जगत असताना. आणि तुम्ही त्याला शाळेची पायरी चढू देण्यासाठीच त्याची 5 वर्ष खर्ची घालता. म्हणजे त्या पालकाच्या मनातली शिक्षणाविषयीची जी आस्था आहे किंवा त्याची जी काही इच्छाशक्ती आहे तिथेच मारा. नंतरची जी दुसरा टप्पा आहे किंवा दुसरी स्टेज आहे ही आहे 3 वर्षाची. म्हणजे पहिले 2 वर्ग अंगणवाडीला लागून, नंतर मग 3रा 4था आणि 5वा वर्ग ही दुसरी स्टेज. पहिला 2रा तिकडे, 3रा 4था 5वा, नंतर पुन्हा 3 वर्ष 6, 7, 8 हा तिसरा टप्पा. आणि जो 4था टप्पा आहे तो 9, 10, 11 आणि 12वी आहे मला वाटते काहीतरी त्याच्यामध्ये. तर ही अशी रचना आहे. मी तर याला असं म्हणेल की हे नवचातुर्वर्ण्य आहे. जे आधीच्या काळामध्ये समाजात होतं तुम्ही शिक्षणात आणलं. आणि त्यातही तुम्ही 8व्या वर्गापासून पोराला व्यावसायिक शिक्षण देणार आहात. व्यावसायिक शिक्षण, ज्याला स्किल इंडिया, मी तर असं म्हणेल हे स्किल इंडिया आहे. हा स्किल इंडिया नाही आहे. म्हणजे तुम्ही स्किल इंडिया म्हणजे काय कौशल्यावर आधारित शिक्षण म्हणता. आता मला सांगा तुम्ही जे तुम्ही कौशल्यावर आधारित शिक्षण म्हणता, धर्मव्यवस्थेमध्ये स्किल नव्हतं का लोकांमध्ये? होतं नक्कीच. पण ते कसं जातीबद्ध होतं. कुंभाराच्या मुलांना तेच काम करायचं, परंपरागतच व्यवसाय करायचा. चर्मकाराच्या मुलांना तोच पिढीजात व्यवसाय करायचा. त्याला तिथून बाहेर निघण्याची संधी नव्हती. तुम्ही व्यावसायिक शिक्षणाच्या नावावर पुन्हा हे नवचातुर्वर्ण्य शिक्षण व्यवस्थेत आणलेलं आहे. 8व्या वर्गापासून पोरांसाठी तुम्ही व्यावसायिक शिक्षण सुरू केलं आहे. आणि त्याच्यातही तुम्ही काय बागकाम, कुंभारकाम, सुतारकाम, लोहारकाम हे शिकवणार आहात. म्हणजे तुम्ही मुलाला पुन्हा जातीगत व्यवसाय ढकलण्यासाठी ही रचना केलेली आहे. स्किल इंडिया माझं म्हणणं आहे. हे स्किल इंडिया नाहीच आहे. तुम्ही वन एज्युकेशन वन नेशन ही आता भूमिका घ्यायला लागले आहात. आपलं वन नेशन वन इलेक्शन ही भूमिका घ्यायला लागल्या. मी असं म्हणतो वन नेशन वन इलेक्शन जाऊ द्या, तुम्ही वन नेशन वन एज्युकेशन का राबवत नाही? नक्कीच तुम्ही ही वर्णव्यवस्था इथे यासाठी आणली असं म्हणतो मी. तुम्ही गरिबांच्या पोरांसाठी जिल्हा परिषदच्या शाळेत, कॉर्पोरेशनच्या शाळेत, आणि तुमचा जो उच्च वर्ग आहे, उच्च वर्ण आहे, त्याच्यासाठी तुम्ही पब्लिक एज्युकेशन म्हणजे पब्लिक स्कूल, CBSE स्कूल, कॉन्व्हेंट कल्चर मोठ्या प्रमाणात वाढीस लावलाय. म्हणजे सामान्य कुटुंबातला पोरगा अशा तुटपुंजी व्यवस्था असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकेल आणि तुमचा उच्च वर्गातला मुलगा हा कॉन्व्हेंट कल्चरमध्ये मोठा होईल. आणि मग पुन्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनला दोघेही सारखेच बसतील. याच्यामध्ये कोण पुढे जाईल? उघड आहे. एकीकडे तुम्ही सामान्य माणसाला अलीकडचं या धोरणामध्ये अनेक अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत. समाजाला शिक्षणापासून पुन्हा वंचित कसं करता येईल? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्या काळामध्ये सांगितलं विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं. तेच सूत्र, तेच क्रांतीसूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी नव्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं. आणि या शिक्षणाचा कानमंत्र तळागाळातल्या माणसापर्यंत गेला आणि तो शिकून पुढे यायला लागला, आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवायला लागला. हेच तुमच्या डोळ्यात सलत आहे. आणि म्हणून हा शिक्षणापासून जो बदल झालेला आपल्या देशात दिसतो, म्हणजे इथल्या शोषक वर्गाच्या, इथल्या सरंजामी वृत्तीच्या या व्यवस्थेच्या लक्षात आलाय की शिक्षणाची दारं जर सगळ्यांसाठी आपण खुली करून दिली तर आपली एकाधिकारशाही संपेल. आणि म्हणून या वर्गाला पूर्वी जशी शिक्षण बंदी होती, आता नव्या काळामध्ये नवीन पद्धतीची ही शिक्षण बंदी आपल्याला लागता यावी यांच्यावर. म्हणून सरकारने नवं शैक्षणिक धोरण आणलंय आणि या धोरणाचं खरं स्वरूप सर्व समाजासमोर मांडलं जावं म्हणून मी नवीन शैक्षणिक धोरणाचा पंचनामा
एक नवं पुस्तक समाजापुढे ठेवलं आहे. नक्कीच सरांनी खूप आपल्याला छान माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणाचा पंचनामा याबाबत आपल्याला माहिती सांगितली. सर, या अगोदर जी ही धर्मव्यवस्था होती त्याच्यात शिक्षण व्यवस्था कशा प्रकारे होती आणि शिक्षण हे आमूलाग्र क्रांतीचे बदल आहे हे आपण या पुस्तकात दिलेले आहे. तर याच्यावर सर तुमचे मत काय? हा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय की वैदिक संस्कृतीनं शिक्षणाची संधी नाकारली. बुद्धांनी असं म्हटलंय की आत्तदीपो भव, म्हणजे बुद्धानं स्वयंप्रकाशित व्हा असं म्हटलंय. कशाच्या माध्यमातून? शिक्षणाच्या माध्यमातून. प्रत्येकानं शिक्षित झालं की त्याच्या जीवनाचा मार्ग त्याला अधिक उजळून निघतो, त्याचा मार्ग, आणि तो स्वबळानं त्या मार्गावरून चालायला लागतो. बुद्धानं एक प्रकारे या शिक्षणाचा संदेश दिलेला आहे. परंतु वैदिक संस्कृतीनं हे शिक्षणाचे दिवे विझवण्याचं काम केलं. सगळ्यांना शिक्षणापासून दूर लोटलं. शिक्षण आपल्या ताब्यात घेतलं, मुठीत घेतलं, आणि केवळ अमुकच वर्गानं शिकलं पाहिजे, अमुकच वर्गानं शस्त्र वापरलं पाहिजे, तमुक वर्गानं व्यापार केला पाहिजे, हेच धोरण या वैदिक संस्कृतीचं होतं. महिला ही फार मोठी शक्ती आहे. ही खरं तर राष्ट्राची फार मोठी शक्ती आहे. आज आपण सरासरी 50% जरी हा वर्ग पकडला, महिला वर्ग, तर वैदिक संस्कृतीनं या 50% वर्गाला शिक्षणापासून आणि एकूणच सगळ्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवलं, आणि ही एवढी मोठी राष्ट्राची शक्ती वाया घालवली. आपल्या भारताची पिछेहाट होण्याचं मुख्य कारण मी तर म्हणतो धर्मव्यवस्था आहे. धर्मव्यवस्थेने इतके कठोर निर्बंध लादले, प्रत्येक माणसाला आपापल्या जागी स्थानबद्ध केलं, नजर कैदेत ठेवलं, आणि म्हणून या देशाच्या प्रगतीला खीळ बसली. प्रत्येकाला जर मुक्तपणे जगण्याचा, वागण्याचा, शिकण्याचा, व्यापार करण्याचा अधिकार मिळाला असता तर आत्ताची आपल्या देशामध्ये दारिद्र्य दिसते ना, ते दारिद्र्य दिसलं नसतं. कारण शिकलेला माणूस दारिद्र्यातून बाहेर निघण्यासाठी धडपडतो, मार्ग शोधतो. ते मार्गच बंद करण्याचं काम या वैदिक संस्कृतीनं केलेलं आहे, वैदिक धर्मव्यवस्थेनं केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी धर्म नाकारला, हे लक्षात घ्या. बाबासाहेबांना धर्म, रिलिजन ही संस्थाच मान्य नाही, म्हणून त्यांनी धर्म नाकारला आणि धम्म स्वीकारला. धम्म म्हणजे नीती, धम्म म्हणजे नीती, जीवन जगण्याची नवी पद्धती आहे. धर्म माणसाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो, आणि नीती माणसाला जीवन जगण्यासाठी नवी ऊर्जा देते. आणि ही ऊर्जा या तळागाळातल्या माणसाला मिळावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म नाकारून धम्म स्वीकारला. म्हणजे ही संपूर्ण व्यवस्थाच नाकारली. शिक्षण बंदी लादणारी, महिलांवर निर्बंध लादणारी, सती प्रथेसारखी, बालाजरट विवाह, बालविवाह, अतिशय अमानुष अशा पद्धतीची या सगळ्या रूढी प्रथा परंपरा या धर्मव्यवस्थेमध्ये होत्या. आणि म्हणून बाबासाहेबांनी या सगळ्या रूढी प्रथा परंपरांसह आणि ही शिक्षणावर बंदी जी लादली होती या धर्मव्यवस्थेने, हे सगळी व्यवस्थाच नाकारली. आणि नवी व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून या देशात उभी झाली पाहिजे. नवी संस्कृती या देशामध्ये रुजली पाहिजे. ती संस्कृती म्हणजे संविधान संस्कृती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मेहनत घेऊन सगळ्यांना न्याय कसा देता येईल या व्यापक मानवतावादी भूमिकेतून भारतीय संविधानाची रचना केली. आणि म्हणूनच या देशाची स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रगती सुरू आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये आपण नावलौकिक मिळवलेलं आहे. हे सगळी संविधानाची देण आहे असं मी मानतो. अच्छा. नक्कीच सरांनी सांगितलं की याच्या अगोदर जी धर्मव्यवस्था होती त्याची शिक्षण व्यवस्था कशी होती याबद्दल आपल्याला खूप छान प्रकारे सरांनी माहिती दिली आहे. सर, याच्यानंतर जी वंचित घटक होता तो वंचित घटक आणि भारतीय संविधानात जी सामाजिक न्याय संकल्पना सांगितलेली आहे, तर त्या सामाजिक न्याय संकल्पनाची जी आहे ती वंचित घटकांना कशी पूरक ठरते याच्यावर तुम्ही सर आपले मत मांडा. मुळात संविधानाची निर्मितीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांना अधिकार देण्यासाठी केलेली आहे. जो वर्ग धर्मव्यवस्थेनं सत्तेपासून, संपत्तीपासून, प्रतिष्ठेपासून शतकानुशतके दूर ठेवला, ज्यांच्या वाट्याला संपत्तीही येऊ दिली नाही,
शिक्षणही येऊ दिलं नाही. आणि शिक्षण नाही, संपत्ती नाही म्हणजे तुम्हाला प्रतिष्ठा नाही. बरोबर. तुम्ही अतिशय निम्न स्तरावर जगण्याच्या योग्यतेचे आहात. हे धर्मव्यवस्थेनं ठरवून केलं सगळं. यांना जाणीवपूर्वक वंचित ठेवलं. यांना बुद्धिमत्तेवाले लोक चालत नाही व्यवस्थेमध्ये. कारण बुद्धिमान लोक जर व्यवस्थेत आले तर आपण यांच्या पुढे टिकाव धरू शकणार नाही. आपलं अस्तित्व धोक्यात येईल. या भीतीपोटी यांनी बहुजन वर्गाच्या या सगळ्या मूलभूत अधिकारांना नकार दिला. यांना हे अधिकार मिळू दिले. आणि संविधान तेच करते आहे. धर्मव्यवस्थेनं ज्या ज्या गोष्टी या सगळ्या निम्न स्तरावर जगणाऱ्या समाज घटकांना ज्या पद्धतीनं अधिकार नाकारले ते सगळे अधिकार संविधानानं अतिशय सन्मानपूर्वक या समाज घटकांना बहाल केले. आपण स्त्री हा घटक पकडला. स्त्रीचं काय अस्तित्व होतं आणि काय तिला काय अधिकार होते. चूल आणि मूल एवढ्या पुरतंच स्त्रीचं क्षेत्र मर्यादित होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या शिक्षणासाठी विशेष तरतुदी केल्या. एवढंच नाही तर हिंदू कोड बिल सारखं विधेयक म्हणजे संविधान लिहूनही बाबासाहेबांचं समाधान झालं नाही. बाबासाहेबांना मनापासून वाटत होतं की महिलांना जे काही मी देऊ शकलो त्यापेक्षा अधिक द्यायला पाहिजे आणि ते मी देऊ शकलो नाही. म्हणून संविधानातील अधिकारांना अधिक पूरक अधिकार देता यावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा मेहनतीनं हिंदू कोड बिल लिहिलं. परंतु ते त्या काळातल्या राजकारणामुळे ते बिल त्यांना संमत करून घेता आलं नाही. आणि भारतातले हे पहिले मंत्री आहेत ज्यांनी महिलांच्या अधिकारांसाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. असा आजतागायत एकही मंत्री झालेला आपल्याला दिसत. सरांनी खूप छान प्रकारे महिलांबद्दल आपल्याला माहिती सांगितली की बाबासाहेबांनी जे आपल्याला महिलांना हक्क दिले संविधानामध्ये ते मत सरांनी खूप छान प्रकारे मांडलं. आणि आता सरांना मला विचारायचं आहे की नवीन शैक्षणिक धोरण नवीन शैक्षणिक धोरणाचा पंचनामा या पुस्तकात तुम्ही शिक्षणाविरोधी पाऊल हा सुद्धा घटक मांडलेला आहे. तर त्याबद्दल तुमचे मत काय आहे? हा शिक्षणाविरोधी पाऊल मी हा जो उपमुद्दा घेतलाय, उपशीर्षक दिलाय, हे पाऊल कुणी टाकलं शिक्षण विरोधी पाऊल? तर जे सरकार केंद्रामध्ये आहे, ज्या सरकारनं हे नवं शैक्षणिक धोरण आणलं आहे, या धोरणाअंतर्गत सरकार शिक्षण बंदी लागू पाहते म्हणून मी त्याला शिक्षण विरोधी पाऊल असं म्हटलंय. कारण जे अधिकार संविधान तुम्हाला बहाल करते त्या अधिकारावर गदा आणण्यासाठी हे नवीन धोरण तयार करण्यात आलं आहे. म्हणजे तुम्ही आता अलीकडचे निर्णय पाहत असाल, कितीतरी वर्षापासून आपल्या देशामध्ये शिक्षकांची पदं भरली नाहीत. कितीतरी शाळांमध्ये शिक्षक नाहीत. अनेक शाळा अशा आहेत म्हणजे एकीकडे विद्यार्थी अतिशय सुसज्ज, भव्य, प्रशस्त अशा इमारतीमध्ये शिकतात, उच्च वर्गातली, उच्च वर्णातली. आणि जिल्हा परिषदच्या शाळा तुम्ही जाऊन पहा, अतिशय तिथे बसवत नाही अशी व्यवस्था आहे. बसायला साधी खुर्ची नाही. अजूनही विद्यार्थी चटयांवर बसतात. पडक्या भिंती आहेत, गळकं छत आहे, मैदान नाही, अशा अवस्थेमध्ये शाळा आहेत. खरं तर सरकारनं या शाळांमध्ये फार मोठी सुधारणा घडवून आणायला पाहिजे. सरकारनं जेवढा खर्च शिक्षणावर करायला पाहिजे तेवढं करायला सरकार तयार नाही. म्हणून या शाळांची अवस्था अतिशय दयनीय आहे. एकीकडे सरकार म्हणतं की बेटी पढाओ बेटी बचाओ आणि शिकण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. शाळांमध्ये शिक्षक नाहीत. अनेक आता सरकारची अलीकडचे धोरणं पाहतो मी, म्हणजे शिक्षक कसे असले पाहिजे, कॉन्टॅक्ट बेसिस. शिक्षक कॉन्टॅक्ट बेसिस असले पाहिजे. आता एक एवढ्यातच निर्णय आलाय की जे निवृत्त झाले त्यांना सामावून घ्या शिक्षक म्हणून. अच्छा. म्हणजे निवृत्त का होतो माणूस, त्याची कार्यक्षमता कमी होते म्हणून. बरोबर. म्हणजे हा व्यक्ती आता आपल्या गतीनं काम करण्यासाठी योग्य नाही म्हणून त्याला आपण निवृत्त करतो. नव्या दमाची पिढी तयार आहे आपल्याकडे, उच्च शिक्षित अशी, D.Ed झालेली, B.Ed झालेली,
काय त्याच्या पात्रता परीक्षा असतात शिक्षकाच्या, त्या पास केलेली हजारो लाखो पोरं आहेत महाराष्ट्रामध्ये. सरकारला हे दिसत नाही. या नव्या दमाची पिढी जर शिक्षणाच्या क्षेत्रात आली आणि प्रत्येकाला ठरवून दिलं की आम्हाला असा रिझल्ट लागेल, हे आउटपुट लागेल, तुम्ही काम घ्या ना शिक्षकांकडं. नक्कीच शिक्षक काम करतील. शिक्षक इतकं प्रामाणिक कुणीच नाही मी तरी म्हणतो आपल्या देशामध्ये. अतिशय प्रामाणिक मनुष्य. त्याला अपवाद प्रत्येक क्षेत्रात असतात. म्हणजे सगळेच चांगले असतात असे मी म्हणत नाही, पण तुम्ही जर त्याला टार्गेट दिलं तर ते निश्चितच ते टार्गेट तुम्हाला कम्प्लीट करून देईल. आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा योग्य आपल्याला आउटपुट देत नाही, तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, पण शिक्षणाची स्थिती सुधारा. ते सोडून दिलं तुम्ही आणि निवृत्त लोकांना पुन्हा शिक्षणाच्या या शिक्षक म्हणून नियुक्त करण्याची तुम्ही लोकांमध्ये भ्रम पसरवत आहात. तुम्हाला शाळा बुडवायच्या आहेत, बंद पाडायच्या आहेत. अलीकडे तर एक फतवाच काढला होता सरकारनं की शाळा आता ठेकेदारीमध्ये जाते. म्हणजे कोणत्याही कंपन्या तेवढे पैसे भरून शाळा आपल्या ताब्यात घेईल आणि त्याला हवं ते नाव देईल शाळेला. मग अंबानी स्कूल दिसेल तुम्हाला, अदानी स्कूल दिसेल, का वेगवेगळ्या दिसतील. मध्ये तर एक बातमी होती की एक दारूचं प्रॉडक्ट करणाऱ्या एका छोट्या कंपनीनं त्या साताऱ्याकडची शाळा आहे. तुम्हाला काय शिक्षणाच्या क्षेत्रात काय करू इच्छिता तुम्ही? एकतर दर्जा खाली घसरवायचा शाळांचा, म्हणजे आपोआप शिक्षण बंद होईल. एकीकडे काय म्हणायचं, जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नाही. कसे मिळत नाहीत विद्यार्थी? का मिळत नाहीत याचा कधी शासनानं विचार केला? का मिळत नाही? म्हणजे समजा गोरगरिबांची पोरं जर जिल्हा परिषदच्या शाळेत जायला लागली, मुलं घरी आली की बाप विचारतो, का रे बेटा काय शिकवलं? मुलगा सांगतो, आमचे टीचरच आले नाही, आज शाळाच झाली. 8 दिवसांत पुन्हा विचारतो, का रे काय शिकून आला? मास्तरची बदली झाली, मास्तरच नाही. मग असा बाप आपल्या मुलाला अशा शाळेत ठेवेल का? की त्याला काढणं भाग आहे. आणि वरून काय म्हणायचं, मुलं मिळत नाही. सरकारची इच्छाशक्तीने शाळा चालवायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात खूप महत्वाचा इशारा देऊन ठेवला होता. शाळा म्हणजे काही नाले गटारी साफ करण्याचं काम नाहीये. हे विधान आहे बाबासाहेबांचं मूकनायक या पाक्षिकामध्ये. अच्छा. ही शाळा चालवणं म्हणजे नाली गटारी साफ करणे नाही. बाबासाहेबांना मन स्वच्छ करायचे, त्यासाठी शिक्षण पाहिजे. त्या दृष्टीनं जर सरकार शाळा चालवणार असेल तर निश्चितच सगळ्या सरकारी शाळा चांगल्या पद्धतीनं चालू शकतात. आतापर्यंत जेवढेही अधिकारी दिसतात तुम्हाला, IAS, IPS, IFS, कोणत्या शाळेतून आले? जिल्हा परिषदच्या, कॉर्पोरेशनच्या शाळेतलं प्रॉडक्ट आहे. आणि तुम्ही म्हणता की ही एज्युकेशन सिस्टम फेल्युअर आहे. फेल्युअर सिस्टम नाही, तुम्ही फेल्युअर आहात आणि तुम्ही करू इच्छितात फेल्युअर. हे माझं स्पष्ट भूमिका आहे. शिक्षण विरोधी पाऊल याच्यावर सरांनी खूप छान प्रकारे विचार व्यक्त केले. सर, तुम्ही जेव्हा सांगत आहात तेव्हा अंगावर शहारे येत आहेत. सर, शिक्षण म्हणजे एक बंडच, याच्यावर तुमची काय भूमिका आहे किंवा तुमचे मत काय आहे? खरं शिक्षण हे बंडच आहे. खरं शिक्षण हे बंड याच्यासाठी आहे कारण शिक्षणाला काही लोक तिसरा नेत्र म्हणतात. तिसरा म्हणजे माणसाला 2 डोळे असतातच. बरोबर. शिक्षण हा तिसरा डोळा आहे. जे तुम्हाला 2 डोळ्यांनी दिसत नाही ते तुम्हाला तिसरा डोळा दाखवते समोर काय चाललंय. आणि हा तिसरा डोळाच नको आहे या सिस्टमला, या व्यवस्थेला. कारण हा डोळा तुमच्यावर वॉच ठेवतो. हा डोळा तुमच्यावर निगराणी ठेवतो. तुम्ही कुठं चुकता आहात, काय करता आहात, समाज हितासाठी तुम्ही काय करायला हवं, याचं डायरेक्शन हा शिकलेला माणूस देतो. म्हणून हे बंड आहे. जो शिकतो ना तो बंड करतोच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलंय, गुलामाला तुम्ही गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून घेतोय. आता गुलामाला गुलामीची जाणीव कधी तो शिकला तर. बरोबर. आणि शिकलेला माणूस हा नक्कीच बंड करतो. खऱ्या अर्थानं शिकलेला, मी पुन्हा शब्द लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं शिकलेला. केवळ पोपटपंची करणे, अभ्यासक्रमातली पुस्तकं वाचणे, पदवी मिळवणे आणि नोकरीला लागणे आणि पुन्हा पुस्तकाशी संपर्क येऊ द्यायचा नाही, या पद्धतीचं शिक्षण मला अपेक्षित नाही. शिक्षण ते खरं आहे की जे तुम्हाला अजून वाचायला, अजून जाणून घ्यायला प्रवृत्त करतं. जे सांगितलंय नेमकं त्याच्या मुळाशी जाण्याचा जो प्रयत्न करतो, जे शिक्षण तुम्हाला समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी प्रवृत्त करतं, ते खरं शिक्षण.
आणि असं मुळापर्यंत जाणारा शिक्षण जो माणूस घेतो तो बंडखोरच होतो, असं माझं या संदर्भात म्हणणं आहे. तर धन्यवाद. सरांनी खूप छान प्रकारे आपली प्रतिक्रिया दिलेली आहेत, खूप चांगले विचार व्यक्त केलेले आहेत, खूप चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलेले आहेत. तर सरांचं मी इथे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.